नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी चव्हाण आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो सरस्वती क्लासेस या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सरस्वती क्लासेसमध्ये वसमतला जे आपले सरस्वती क्लासेस आहेत तिथे कोणकोणते क्लास घेत आहोत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तर ज्या पालकांचे पाल्य पहिली ते 10वी मध्ये आहेत त्या पालकांसाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण क्लासेसमध्ये कोणकोणते क्लास आपण घेतो त्याची माहिती देणार आहोत। तर मित्रांनो, या सरस्वती क्लासेसमध्ये जे आपल्या माऊली काळे सरांचे हे सरस्वती क्लासेस आहेत, या क्लासेसमध्ये सध्या क्लास सुरू झालेले आहेत। या क्लासेसमध्ये आपण इयत्ता पहिली ते 10वी पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे क्लास घेतो। त्यामध्ये विशेषतः सायन्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशचे क्लासेस चालू आहेत। विशेष म्हणजे या क्लासेसचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्व विषय आपण एकाच छताखाली घेतो, म्हणजे प्रत्येक विषयासाठी सेपरेट असे आपले टीचर आहेत आणि सर्व टीचर सायन्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट घेतात। तर आपल्या क्लासेसचा जो पत्ता आहे इक्कलवार नगर, बहेरची कॉलेज रोड, वसमत आहे आणि क्लासेसचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे या स्क्रीनवर दिसत आहे 9028990474 आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्यासाठी 9284225275। तर या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला प्रवेश निश्चित करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण मर्यादित प्रवेश ठेवलेले आहेत आणि विशेष म्हणजे दुसरे कोणकोणते क्लासेस चालतात तर इथे आपले सीबीएसईला जे विद्यार्थी आहेत सीबीएसई बोर्डसाठी किंवा जे विद्यार्थी सेमी इंग्लिश घेतलेली आहे किंवा जे विद्यार्थी एनसीईआरटी बोर्डसाठी आहेत त्या विद्यार्थ्यांचे पण आपण क्लासेस घेत असतो। आपल्या क्लासेसची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये मी तुम्हाला इथे सांगतो की सर्व उच्च शिक्षित आणि प्रामाणिक असे शिक्षक आहेत। याच्यामध्ये 2 मॅडम आहेत आपल्याला शिकवायला आणि माऊली सर, मी आणि दुसरे एक आपल्या मार्गदर्शक म्हणून काळे सर एक आहेत आपल्याला। तर दुसरी गोष्ट, आपल्या क्लासेसमध्ये सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्हीच्या नजरेखाली सर्व विद्यार्थी आहेत। त्यानंतर विशेष म्हणजे जे आजकाल सगळीकडे ट्रेंड चालू आहे डिजिटल बोर्डद्वारे शिकवणी, ती वसमत तालुक्यात प्रथम आपण घेऊन आलेलो आहोत डिजिटल बोर्डवर शिकवणी। या डिजिटल बोर्डवर शिकवणीचे पण काय तुम्हाला उपयोग आहेत ते पण मी तुम्हाला कळवतो। त्यानंतर इथे संगणकाद्वारे पायाभूत ज्ञान डिजिटल क्लासरूम आहे। चित्रकला, खेळ, संगीत या कलागुणांच्या वाढीसाठी असे स्वतंत्र शिक्षक आहेत। स्कॉलरशिप, नवोदय, श्रेया, एनएमएस यांची आपण तयारी करून घेतो। स्कॉलरशिपसाठी जे विद्यार्थी स्कॉलरशिपची तयारी करत असतील किंवा नवोदयची किंवा एनएमएसची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट असे स्वतंत्र शिक्षक आहेत आणि आपण सेपरेट बॅचेस पण घेत असतो। त्यानंतर मोबाईलद्वारे पालकांना टेस्टचा निकाल आपण पाठवत असतो, म्हणजे तुमच्या पाल्याला किती मार्क पडले हे लगेच आपण मोबाईलच्या द्वारे आपण तुम्हाला कळवतो। नंतर आपल्याकडे आपलं जे सरस्वती क्लासेसचं यूट्यूब चॅनल पण आहे, त्या चॅनलवर काही व्हिडिओ आपण फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना पाठवत असतो की त्या माध्यमातून तुम्हाला आमची टीचिंग पण समजेल आणि विद्यार्थ्यांचे जे काही डाऊट सेशन असतात ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून क्लिअर करत असतो। त्यानंतर पूर्ण अभ्यासक्रमासाठी 100 चाचण्यांचे नियोजन केलेले आहे। गेल्या वर्षी आपण एनएमएसचे जे विद्यार्थी आहेत त्या एनएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी आपण टोटल 100 पेक्षा जास्त टेस्ट घेतलेले आहेत। नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी पण 100 पेक्षा जास्त टेस्ट घेतलेले आहेत। आपले भरपूर विद्यार्थी एनएमएस साठी पात्र झालेले आहेत। त्यानंतर काही विद्यार्थी नवोदयला पण पात्र झालेले आहेत। जे विद्यार्थी अनाथ विद्यार्थी आहेत किंवा भारतीय सैन्यामध्ये विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी अनाथ आहेत आणि ज्यांचे वडील भारतीय सैन्यामध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण फीसमध्ये विशेष अशी सवलत दिलेली आहे, तर ते पण याचा लाभ घेऊ शकता। बघा, 5वी नवोदय व 8वी एनएमएसची बॅच आपण 1 मे पासून सुरुवात केलेली आहे। ज्या विद्यार्थी नवीन येत आहेत त्या विद्यार्थ्यांची पुन्हा नवीन एक आपण बॅच लॉन्च करणार आहोत।
8वी 9वीची रेग्युलर बॅच पण आपण 1 मे पासून सुरू केलेली आहे. 10वीची बॅच पण 1 मे पासून सुरू केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थ्यांना 10वीची ऍडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांची आपण वेगळी बॅच करणार आहोत. त्यानंतर 1ली ते 7वीची रेग्युलर बॅच 1 जून पासून सुरू होणार आहे. त्यानंतर 5वी ते 8वीची फाउंडेशन बॅच पण 1 जून पासून सुरू होणार आहे. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्लासेस बद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आता मी तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर करणार आहे. एक म्हणजे जे आपण डिजिटल बोर्डवर टीचिंग करत आहोत त्या डिजिटल बोर्डवर टीचिंगचं महत्त्व काय आहे. आता बघा मित्रांनो, आपल्याकडे हा सेन्सेस इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे. हा सेन्सेस इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे. यामध्ये एक सेन्स बोर्ड हे ऍप्लिकेशन आहे. या ऍप्लिकेशनवर आपण शिकवत असतो. तर तुम्हाला हे नवीन व्हर्जन आलेलं आहे सेन्स बोर्डचं, तर तुम्हाला यामध्ये समजून जाईल. बघा, फॉर एक्झाम्पल आता मित्रांनो मला शिकवायचं आहे तुम्हाला सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. सब्जेक्ट शिकवायचा आहे मॅथमॅटिक्स. तर यामध्ये सब्जेक्टवर मॅथमध्ये क्लिक केल्याच्या नंतर बघा आता तुम्हाला एक चॅप्टर आहे बघा, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आहे. तर तो चॅप्टर डायरेक्टली आपण या प्रकारे डिजिटल बोर्डवर शिकवू शकतो, जे की बाकी दुसऱ्या बोर्डवर व्हाईट बोर्डवर आपल्याला शिकवणं थोडं हार्ड जातं. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी हा कंपास घेतलेला आहे. जर मला सर्कल ड्रॉ करायचं आहे, किती रेडियसचं सर्कल, फॉर एक्झाम्पल 4 सेंटीमीटर रेडियसचं मला सर्कल ड्रॉ करायचं आहे, तर हे मी डायरेक्टली या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. हे मॅथमॅटिक्सचं आहे. मॅथमॅटिक्समध्ये वेगवेगळे तुम्ही रुलर बघू शकता, प्रोट्रॅक्टर बघू शकता, सेट स्क्वेअर आहे, सर्व गोष्टी, कॅल्क्युलेटर, टेबल कंट्रोल आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल मला आता बायोलॉजी हा सब्जेक्ट आहे. बायोलॉजीमध्ये तुम्हाला माहिती आहे ॲनिमल सेल असतात, बॅक्टेरिया सेल आहे. फॉर एक्झाम्पल ॲनिमल सेल घेतली मी, तर इथे हे ॲनिमल सेलचं पूर्ण तुम्हाला असं डिजिटल बोर्डवर आपण दाखवू शकतो. ठीक आहे. किंवा दुसरी समजा फॉर एक्झाम्पल मी घेतलेलं आहे स्केलेटन, ह्युमन स्केलेटन घेतलेलं आहे, तर याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगू शकतो याच्या माध्यमातून. हा आहे आपला डिजिटल बोर्डचा उपयोग. किंवा आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दुसरा सब्जेक्ट मला केमिस्ट्रीमध्ये शिकवायचा आहे. समजा सायन्समध्ये पिरियॉडिक टेबलची पूर्ण माहिती आपण इथं देऊ शकतो इथे या प्रकारे. ठीक आहे. तर हा आहे डिजिटल बोर्डचा उपयोग. जर काही कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो तुमच्या क्लिअर नाही झाल्या तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून इथे पाहू शकतो. किंवा वेगवेगळे आता फॉर एक्झाम्पल फिजिक्स आहे, फिजिक्समध्ये पण वेगवेगळे बल्ब किंवा व्होल्टमीटर. तुम्हाला माहिती आहे व्होल्टमीटर काय आहे? इट इज अ डिव्हाइस विच इज युज्ड टू मेजर व्होल्टेज. तर हे या प्रकारे आपण दाखवू शकतो. ठीक आहे. हा डिजिटल बोर्डचा उपयोग आहे. दुसरा मी तुम्हाला पॉईंट सांगितला होता की एकाच छताखाली सर्व विषय आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता इथे वसमत तालुक्यात पाहू शकता की भरपूर असे काही क्लासेस आहेत जिथे एकच सब्जेक्ट शिकवतात. त्याचा लॉस काय आहे ते पण सांगतो तुम्हाला की त्याच्यामध्ये की फॉर एक्झाम्पल मी एका क्लासला मॅथमॅटिक्स लावलं, एका क्लासला इंग्लिश लावलं, एका क्लासला सायन्स लावलं, तर माझा जो ट्रॅव्हलिंगचा वेळ आहे तो खूप जास्त जातो. की फॉर एक्झाम्पल 1 तासाचं मॅथमॅटिक्स आहे, टीचर 10 मिनिट अगोदर सोडतात, नंतर तिथं 10 मिनिट उशिरा सुरू करतात. म्हणजे तुमचा 20 मिनिट वेळ वाया जातो, तुम्हाला 40 मिनिटच शिकवणी भेटते. आणि आजकाल भरपूर ऊन आहे किंवा वेगवेगळे आता सध्या ऊन आहे, नंतर पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्रास असतो. पण इथे एकाच छताखाली सर्व विषय असल्यामुळं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपण डिलिव्हर करू शकतो. कारण 3 तास पूर्ण तुमचा युटिलाइज होत आहे, 3 तास पूर्णच्या पूर्ण तुम्हाला शिकवणी भेटत आहे. हा आपल्या क्लासचा आपल्या क्लासचं एक वैशिष्ट्य आहे. एकाच छताखाली सर्व विषय, कमी फीसमध्ये आपण सर्व विषय घेतो. आणि दुसरं म्हणजे डिजिटल बोर्डवर शिकवणी ही वसमत तालुक्यात प्रथम आणलेली आहे. त्यानंतर आपण आपल्या क्लासचं एक ॲप्लिकेशन पण घेऊन येणार आहोत. त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण ऑनलाईन टेस्ट घेतील, ऑफलाईन टेस्ट घेतील, त्यानंतर डाऊट सेशन पण घेणार आहोत. तर नक्की आपल्या क्लासेसला भेट द्या.
थँक यू व्हेरी मच.